नमस्कार लाडकी बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच आता जमा होणार आहे। त्यासंबंधीचा जी.आर देखील आज शासनाने प्रकाशित केलेला आहे। त्याला जो लागणारा निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या कोणत्या महिलांना सप्टेंबर महिना व ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। सुरुवातीला आपण जी.आर पाहूया आणि त्याच्यानंतर ती माहिती पाहूया। तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही। तर जाऊया आपण सुरुवातीला जी.आर वरती आणि नंतर पाहूया कोणत्या कोणत्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक पण तुम्ही इथे पाहू शकताय। 8 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे आजच्या तारखेमध्ये हा जो जी.आर आहे तो निघालेला आहे। या जी.आरमध्ये सर्व माहिती दिलेली आहे आणि ही माहिती तुम्ही पाहू शकताय। तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आपल्याला 410 कोटी रुपये जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकताय 410 कोटी रुपये सप्टेंबर महिन्यासाठी। वित्त विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 रोजीच्या पत्रान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, इथं मी टिकमार्क करून दाखवते अजून, माहे सप्टेंबर 2025 या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410 कोटी रुपयाची जी काही निधी आहे त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर अशा पद्धतीनं हा जी.आर आलेला आहे। आता आपण पाहूया कोणत्या कोणत्या महिलांना सप्टेंबर महिना व ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळणार आहे व ई-KYC केलेल्याच महिलांना मिळणार आहे का व इतर महिलांना पण मिळणार आहे का, आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे याची आपण माहिती थोडक्यात घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, घाबरायचं कारण नाही। जर तुमची ई-KYC झालेली नसेल तरी देखील तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन्हीही हप्ते मिळणार आहेत। परंतु तुमची अजून ई-KYC झाली नसेल तर ई-KYC करून घ्या। परत पुढच्या हप्त्यासाठी ई-KYC करणे बंधनकारक असणार आहे। तर परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।